सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। मित्रांनो, चला तर आपण ऐकूया एक छोटीशी व मजेदार बोधकथा। कथेचं शीर्षक आहे गुरु। तो धिटाईने वृद्ध गुरु समोर उभा होता। गुरु त्यांच्या अनुभवी नजरेने त्याचे निरीक्षण करत होते। कोवळं वय असेल साधारण 9-10 वर्षांचा, मात्र त्याला डावा हातच नव्हता। एका अपघाताने तो हिरावून घेतला होता म्हणे। तुला माझ्याकडून काय बरे हवे आहे? गुरुने त्या मुलाला विचारले। गुरुजी, मला तुमच्याकडून जुडो कराटेची विद्या शिकायची आहे। तो मुलगा उद्गारला। शरीराला एक हातच नाही आणि जुडो कराटे शिकायचं आहे? अजब मुलगा दिसतोयस। कशाला रे पण? गुरुजी, शाळेत मला मुलं भयंकर त्रास देतात। थोडक्या म्हणून चिडवतात। मोठी माणसं नको तितकी क्यू करतात। मला त्यांच्या या वागण्यांचा त्रास होतो। मला माझ्या हिमतीवर जगायचं आहे। कोणाची दया नकोय। हात नसताना मला माझं रक्षण करता आलं पाहिजे। गुरुजींनी थोडा वेळ विचार केला व म्हणाले, ठीक आहे, पण मी आता तो शिक्षण देणारा गुरु राहिलेलो नाही। मी आता वृद्ध झालोय बाळा, आणि मी आत्मचिंतनातच मग्न असतो। तुला माझ्याकडे बरे कोणी पाठवलं? गुरुजी, मला एक हात नसल्याने खूप जणांनी त्यांचा विद्यार्थी म्हणून मला नाकारलं। त्यातल्याच एकाने तुमचे नाव सांगितले। तुला फक्त ते शिकू शकतील कारण त्यांना खूप वेळ असतो आणि त्यांच्याकडे एकही विद्यार्थी नाही असेही ते म्हणाले होते। तो उन्मत्त शिक्षक कोण हे गुरुंनी तात्काळ ओळखले। अशा अहंकारी माणसामुळेच ही विद्या गुंड प्रवृत्तींच्या हाती गेली याचे त्यांना नेहमीच वाईट वाटे। गुरुजींनी पुन्हा थोडा वेळ शांत होऊन विचार केला व बोलले, ठीक आहे, आजपासून तुला मी माझा शिष्य करून घेत आहे। या शिष्यत्वाचे नियम तुला आज पहिल्यांदा आणि शेवटचे सांगतोय, लक्षात ठेव। आपल्या गुरुवर पूर्ण विश्वास ठेवायचा। मी माझ्या लहरीप्रमाणे तुला शिकवीन, ते शिकून घ्यायचे। जुडो कराटे ही खूप घातक विद्या आहे। तिच्यामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो। म्हणून ही विद्या फक्त आत्मरक्षणासाठीच वापरायची आणि नेहमी नम्र राहायचे, समजले? हो गुरुजी, समजले। मी आपल्या या आज्ञांचे पालन करीन। मुलाने गुरुच्या पायावर डोके ठेवले आणि आपल्या एकुलत्या एक शिष्याच्या शिक्षणास त्यांनी आरंभ केला। एकच डाव गुरुनी त्याला शिकवला आणि तोच ते त्याच्याकडून करून घेऊ लागले। 6 महिने हेच चालू राहिले। एके दिवशी मुलाने गुरुचा चांगला मूड बघून हळूच विषय काढला। गुरुजी, 6 महिने झालेत, एकच मूव्ह तुम्ही माझ्याकडून करून घेत आहात। नवीन डाव असतीलच ना? गुरुजी म्हणाले, आहेत, अनंत डाव आहेत। ते आत्मसात करायला तुला तुझं आयुष्यसुद्धा कमी पडेल। पण तुला मी शिकवतो आहे त्याचीच गरज आहे आणि इतकेच तुझ्यासाठी पुरेसं पण आहे। गुरुवचनावर विश्वास ठेवून तो शिकत राहिला। बऱ्याच दिवसानंतर जुडो कराटेचे टुर्नामेंट जाहीर झाले। गुरूंनी आपला एकमेव शिष्य यात उतरवला। पहिले 2 सामने त्या शिष्याने सहज जिंकले। पाहणारे आश्चर्यचकित झाले। एक हात नसलेला मुलगा जिंकलाच कसा? कोण बरे गुरु असावा याचा? तिसरा सामना थोडासा कठीण होता, पण त्या मुलाच्या सफाईदार आणि वेगवान हालचालींनी तो सामना सुद्धा त्यानेच जिंकला। आता त्या मुलाचा आत्मविश्वास बळावला। आपणही जिंकू शकतो ही भावना त्याला बळ देत होती। बघता बघता तो अंतिम सामन्यात पोहोचला। ज्या शिक्षकाने त्या मुलास म्हाताऱ्या गुरुकडे पाठवले होते त्या अहंकारी माणसाचा शिष्यच त्या मुलाचा अंतिम फेरीतील प्रतिस्पर्धी होता। प्रतिस्पर्धी त्या मुलाच्या मानाने खूपच बलवान होता। वयाने, शक्तीने, अनुभवाने सरस होता। या कोळ्या वयाच्या पोराला तो सहज चारणार हे स्पष्टपणे दिसत होते। पंचांनी एकत्र येऊन विचार केला, हा सामना घेणे आम्हास उचित वाटत नाही, कारण प्रतिस्पर्धी विजोड आहेत। एक बलवान तर एक दिव्यांग आहे। हा सामना मानवतेच्या आणि समानतेच्या दृष्टिकोनातून आम्ही थांबवू इच्छितो। प्रथम जेतेपद विभागून देण्यात येईल, अर्थात दोन्ही प्रतिस्पर्धी यास तयार असतील तरच। मुख्य पंचांनी आपला निर्णय जाहीर केला। तो प्रतिस्पर्धीही बोलला, मी या चिरगुट पोरापेक्षा श्रेष्ठ आहे या दुमत असण्याचे कारण नाही, आणि हे सगळ्यांना स्पष्ट दिसतच आहे।
तेव्हा मला विजेता आणि या पोराला उपविजेता म्हणून घोषित करावे, असे तो प्रतिस्पर्धी उर्मटपणे म्हणाला. तेव्हा तो मुलगाही बोलला, मी लहान असेन तरीही मला हे टाकलेले उपविजेतेपद नको आहे. माझ्या गुरूंनी मला प्रामाणिकपणे लढण्याचे शिक्षण दिलेले आहे. मी ठरलेला सामना खेळून जे माझ्या हक्काचे जेतेपद आहे ते मी स्वीकारीन. त्या लढवय्याचे हे उत्तर ऐकून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. जाणकारांच्या कपाळावर मात्र आठ्या पडल्या, कारण हे ओढवून घेतलेले संकट होते. थोडे कमी जास्त झाले तर आधीच एक हात नाही, अजून एखादा अवयव गमावला जायचा. मूर्ख मुलगा. सामना सुरू झाला आणि सगळी मंडळी आश्चर्याने स्तिमित झाली. त्या एका अनमोल क्षणी त्या अपंग मुलाची जीव घेणी थ्रो केलेली किक त्या बलवान प्रतिस्पर्ध्याला चुकवता आली नाही. तो रिंगणा बाहेर फेकला गेला. परफेक्ट थ्रो, परफेक्ट टायमिंग आणि नेमका लावलेला फोर्स. अप्रतिम, केवळ अप्रतिम. गुरुग्रही पोचल्यावर त्या मुलाने आपल्या उजव्या हातातली विजयाची ट्रॉफी गुरुजींच्या पायाशी ठेवली. त्यांना पायावर डोके ठेवून आपली पूज्य भावना व्यक्त केली. गुरुजी, मला एक शंका आहे, विचारू का? हा विचार मुला, काय बोलायचं आहे? गुरुजी, मला फक्त एकच डाव मूव्ह येते, तरीही मी कसा काय जिंकलो? गुरु म्हणाले, तू 2 गोष्टीमुळे जिंकलास. त्या कोणत्या गुरुजी? एक, तू घोटून न कंटाळता केलेला सराव, त्यामुळे तुझा तो डाव सिद्ध झाला आहे, आत्मसात झाला आहे, त्यात चूक होणे अशक्य आहे. आणि दुसरे कारण हे त्याहून महत्त्वाचे आहे. प्रत्येक डावाचा एक प्रतिडाव असतो, तसाच या डावाचाही एक उतारा डाव आहे. गुरु म्हणाले, मग तो माझ्या अनुभवी प्रतिस्पर्ध्यास माहीत नव्हता का? मुलाने उतावळीपणे विचारले. तो त्याला माहीत होता, पण तो हतबल झाला. कारण या प्रतिडावात हल्ला करणाऱ्या प्रतिस्पर्ध्याचा डावा हात धरावा लागतो. गुरुजी उद्गारले. तर मुलांनो, आता तुम्हाला समजले असेल की एक सामान्य, एक हात नसलेला मुलगा कसा जिंकला. तर ज्या गोष्टीला आपण आपली कमजोरी समजतो, तिलाच जो आपली शक्ती बनवून जगायला शिकवतो, विजयी व्हायला शिकवतो, तोच खरा गुरु. माझ्या विद्यार्थ्यांनो, आतून आपणही कुठे ना कुठे दिव्यांग असतो, कमजोर असतो. फक्त त्यावर मात करून जगण्याची कला शिकवणारा गुरु हवा. आणि तो मिळाल्यावर आपल्याला त्या गुरुवर अमर्याद असा विश्वास असायला हवा. तर समजले मित्रांनो, या बोधकथेतून काय बरे धडा घ्याल? न कंटाळता अविरत मेहनत करा. जे इतर चॅम्पियन करू शकतात ते तुम्हीही करू शकता, आणि त्यांच्यापेक्षा चांगल्या प्रकारे करू शकता. हा आत्मविश्वास बाळगा, कारण आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती जगात अस्तित्वात नाही. मनुष्य सतत दीर्घोद्योग व कष्टानेच जीवनात यशस्वी अगर पराक्रमी होऊ शकतो. तर माझी ही शिकवण तुम्ही लक्षात ठेवाल ना? तुम्हीही मग नक्कीच यशस्वी व्हाल. गोष्ट कशी वाटली मला नक्कीच 2 शब्दात तुमचा अभिप्राय खाली कमेंट करा. पुन्हा भेटेन तुमच्यासाठी एक प्रेरक व बोधप्रद कथा घेऊन. तुमचाच गुरु. धन्यवाद.